आजच्या काळात पत्रकारितेचा घसरलेला स्तर पाहून वेदना होत असल्याची खंत ज्येष्ठ पत्रकार महेश बाबा घुगे यांनी व्यक्त केली आहे। पूर्वी समाजात पत्रकार हा प्रतिष्ठेचा आणि विश्वासाचा घटक मानला जायचा। लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेकडे आदराने पाहिले जात होते। पत्रकार म्हणून घेताना अभिमान वाटायचा, असेही त्यांनी सांगितले। मात्र आज पत्रकारितेतील खालावलेला स्तर पाहता स्वतःला पत्रकार म्हणून घेताना लाज वाटते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली। नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील परिषदेत त्यांनी हे मत मांडले। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने ज्ञानदर्शन या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। 13 आणि 14 मार्च दरम्यान ही परिषद पार पडली। या परिषदेत देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला। ज्ञान, समाज आणि पत्रकारितेतील सामाजिक बांधिलकी या विषयावर महेश बाबा घुगे यांनी आपला प्रबंध सादर केला। पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपावर त्यांनी सखोल भाष्य केले। समाज आणि पत्रकारिता यांच्यातील नातेसंबंध अधोरेखित केले। पत्रकारांनी सामाजिक जबाबदारी जपण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। पत्रकारिता ही केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले। पत्रकारांनी समाजाप्रती असलेली बांधिलकी विसरू नये, असेही त्यांनी नमूद केले। आजच्या काळात सत्य मांडण्याची जबाबदारी अधिक वाढली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले। पत्रकारितेचे मूल्य जपण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली। दरम्यान या परिषदेत अनेक विषयांवर चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती। यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे उपकुलगुरू संजू सोनावणे यांच्या अध्यक्षतेखाली परिषद पार पडली। कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी उपकुलगुरू दीपक करंदीकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्यांच्या हस्ते परिषदेत शुभारंभ करण्यात आला। परिषदेत अनेक संशोधकांनी आपले प्रबंध सादर केले। पत्रकारिता आणि समाज या विषयावर विचारमंथन करण्यात आले। उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नितीन कळमकर यांचीही उपस्थिती होती। तसेच सुनील खांडबाहले यांनीही परिषदेत सहभाग घेतला। समारोप सत्रातही विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। या परिषदेमुळे पत्रकारितेच्या सामाजिक जबाबदारीवर नव्याने प्रकाश पडला। पत्रकारितेच्या मूल्यांवर चिंतन करण्याची गरज व्यक्त करण्यात आली। दरम्यान महेश बाबा घुगे यांच्या वक्तव्याची पत्रकार व शैक्षणिक क्षेत्रात चर्चा रंगली आहे।